साधारणतः 2 वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभव मानलं जाणारं आणि वैभवाचं प्रतीक असलेलं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या नाट्यगृहाला 2 वर्षापूर्वी भीषण आग लागल्याची घटना घडली होती। या प्रकरणी गुन्हेसुद्धा दाखल झाले, पण आग नेमकी लागली की लावली गेली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। पण नुकत्याच समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालानंतर आग लावल्याचा संशय पुन्हा एकदा गडद व्हायला सुरुवात झाली आहे। सखोल चौकशीची मागणी जोर धरायला सुरुवात करते, तर एकीकडे नाट्यगृह नव्यानं उभं राहत असतानाच दुसरीकडे या आगीचं गूढ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। पाहूया पुढारी न्यूजचा यावरचा विशेष वृत्तांत। 8 ऑगस्ट 2024ची ती रात्र कोल्हापूरकर कधीही विसरणार नाहीत अशी ती रात्र। संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आणि याची बातमी सर्वप्रथम पुढारी न्यूजनं दाखवली। खासबाग मैदानाच्या बाजूने लागलेली आग काही मिनिटातच संपूर्ण नाट्यगृहामध्ये जाऊन पसरली। आगीनं रौद्र रूप धारण केलं। जिल्हाभरातील अग्निशमन दलं घटनास्थळी दाखल झाली। हजारो कोल्हापूरकर नाट्यगृहाकडे धावले। डोळ्यांसमोर कोल्हापुराचं सांस्कृतिक वैभव जळताना पाहून अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। लोकप्रतिनिधींनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली। पुनर्बांधणीसाठी तातडीनं मदतीची घोषणा सुद्धा करण्यात आली। एक छानपैकी मी केशवराव म्हणून एक नाटिका पण इथे सादर होणार होती आणि हे सगळं बघायचं अशाच याच्यामध्ये आम्ही होतो। हा जो इतिहास घडून गेलेला आहे पूर्वी, तो आपल्या समोर हे सगळे कलाकार मांडणार आहेत, तर ते औत्सुक्य माझ्याकडे होतंच। परंतु आता हे सगळं बघताना आता हा इतिहास आपल्याला लवकरात लवकर पुन्हा करण्यासाठी काय करायला पाहिजे हे पण डोक्यात आहे। पण कलाकार हा कधी स्वस्त बसणार नाही। शो मस्ट गो ऑन ह्या उक्तीप्रमाणे तो हे नाट्यगृह अर्थात शासन आणि महानगरपालिका 100% चांगलंच काम करत आलेत आणि याच्या पुढेही चांगलंच काम करणार। हे थिएटर 1 वर्षाच्या आत उभं राहायला पाहिजे। आपण स्वतःला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे। आपण काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत, काय जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माहीत नाही आहे, पण अग्निशमक ज्या पद्धतीने यायला पाहिजे तेवढे आले नाहीत, तुमचं म्हणणं आहे। माणसं तेवढं कामगारसुद्धा उपलब्ध नव्हते। तर हे सगळे ज्याला हा शब्दच परफेक्ट आहे, हा प्रोटोकॉल्स, ह्याचं आपण केव्हा त्याचं चिंतन करणार आहे। आज तुम्ही म्हणजे आता पुराच्या पाठोपाठ ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, कुठेतरी आपण बसावं लागणार आहे आणि हे संरक्षणाचे प्रोटोकॉल्स ठरवावं लागतील। आणि कोल्हापुरात ही गोष्ट घडते आणि ते सुद्धा शाहू महाराजांच्या नगरीत घडते। खरोखरच म्हणजे एकदम वेदनादे ही बाब असं म्हणतात काही चुकीचं। चौकशी तर करूच, चौकशी करू। आता मला असं सांगण्यात आलं की बाबा मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून आग सुरू झाली आणि त्याचा फार मोठा परिणाम आणि कसल्याही अग्निशमनाला ती आग दाद देत नव्हती। आपण चौकशी करू, परंतु आता आपल्यासमोरचं आव्हान आहे की असंच नाट्यगृह आम्ही उभा करून दाखवू। कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असं केशवराव भोसले नाट्यगृह होतं। अत्यंत दुर्दैवी घटना आज या ठिकाणी झालेली आहे। आम्हाला देखील उभं राहून पाहण्याशिवाय दुसरं काही करता आलेलं नाही। काय राहिलं आहे असं म्हणता येत नाही। 50 कोटीच्या आसपास या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं मी आज तातडीनं या ठिकाणी 10 कोटीचं अनुदान मी या ठिकाणी जाहीर करतोय आणि तातडीनं सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील मी या ठिकाणी बोललेलो आहे। त्यांनी देखील भरीव अनुदान या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि लवकरात लवकर हे केशवराव भोसले परत एकदा पूर्व परिस्थितीत आणण्याचं आमचं काम आहे। मात्र दुसऱ्याच दिवसापासून एक प्रश्न उपस्थित झाला। या नाट्यगृहाला आग लागली की आग लावण्यात आली? फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळाची पाहणी केली, नमुने गोळा करण्यात आले। काही महिन्यांनी अहवाल देखील सादर झाला। तोपर्यंत लक्ष पुनर्बांधणीकडे वळलं। निधी मंजूर झाला, काम सुरू झालं आणि आता अंतिम टप्प्यात हे काम जाऊन पोहोचलंय। मात्र माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालाचा दाखला देत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी धक्कादायक दावे केलेत। नाट्यगृहाला आग लावण्यात आल्याचा संशय राजेश यांनी व्यक्त केलाय। महत्त्वाचं या तपासामध्ये तपासाच्या कागदपत्रामध्ये आहे की विद्युत विभागामार्फत देखील अभिप्राय आहे की ही आग शॉर्ट सर्किटनं लागलेली नाही, शॉर्ट सर्किट झालेलं नाही असा एक अभिप्राय। आणि फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आहे की ज्वालाग्रही पदार्थ पेट्रोलजन्य पदार्थामुळे आग लागलेली आहे।
त्यामुळे मी आग लागलेली नाही तर आग लावली गेलेली आहे हे सकृत दर्शनी स्पष्ट होतं. मग हे गुन्हेगार हुडकून काढलेच पाहिजेत. त्याचा तपास अधिक सूक्ष्म गतीनं झाला पाहिजे. केशवराव भोसले नाट्यगृह हे फक्त एक नाट्यगृह नाही, तर ही कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख आहे. अनेक अजरामर नाटकांचा हे नाट्यगृह साक्षीदार आहे. पूर्वी पॅलेस थिएटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूला महाराष्ट्रामध्ये वेगळंच स्थान आहे. कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1913 ते 1915 या काळात या नाट्यगृहाची उभारणी केली होती. तेव्हा या नाट्यगृहाचं नाव पॅलेस थिएटर असं ठेवण्यात आलं. कारण या नाट्यगृहाची रचना सुद्धा अगदी पॅलेस सारखी म्हणजे एखाद्या राजवाड्यासारखी आहे आणि दगडी बांधकामात करण्यात आली होती. आवाज घुमण्यासाठी रंगमंचाच्या खाली 10 फूट खोलीचा पाण्याने भरलेला खड्डा होता. प्रेक्षकांना नाट्यगृहाच्या कोणत्याही ठिकाणी बसून नाटक स्पष्टपणे पाहता यावं आणि आवाज स्पष्टपणे ऐकता यावा अशी रचना इथं करण्यात आली होती. कालांतराने या नाट्यगृहाचं नामकरण संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं. दरम्यान नाट्यगृहाला आग लागल्याप्रकरणी फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत असतानाच आणखी एक मुद्दा पुढे आलाय. तो म्हणजे नाट्यगृहाच्या संभाव्य खासगीकरणाचा. मात्र नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या सोबतच या निर्णयाला सुद्धा विरोध होताना दिसतोय. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. दरम्यान नाट्यगृहाला आग नेमकी कशी लागली, का ती मुद्दाम लावण्यात आली? फॉरेन्सिक अहवालानंतर हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. या प्रकरणामध्ये आणखी पुढचे कोणते खुलासे होत आहेत याकडे आता कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या याच केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून आता 2 वर्ष झालेली आहेत. आगीनंतर तात्काळच प्रशासनाकडून याची डागडुजी आणि पुन्हा एकदा हे नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसातच हे नाट्यगृह पुन्हा एकदा थाटामाटात त्या ठिकाणी उभं राहील. मात्र या केशवराव भोसले नाट्यगृहाला नेमकी आग लावली गेली की आग लागली हा प्रश्न मात्र अनेकांच्या मनामध्ये अजूनही कायम आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.